नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. पहलगाम येथे भारतावर आतंकवादी हल्ला झाला. भारतात त्याविरुद्ध जबरदस्त प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविकच होते. पण जगातील दोन महाशक्ती म्हणजे चीन आणि अमेरिका यांनी अजूनही पाकिस्तानच्या चिथावणीवरून भारतावर आतंकवादी हल्ला झाला आहे हे दिसत असूनही त्यांनी ती गोष्ट मान्य केलेली नाही. लहरी लाला ट्रम्प पाकिस्तानच्या जनरलला आपल्या पांढऱ्या प्रासादात म्हणजेच व्हाईट हाऊस मध्ये बोलवून त्याला मेजवानीचा प्रसाद देतो. गंमत अशी आहे की त्यावेळी पाकिस्तानचे प्रधानमंत्री एक शब्दही तोंडातून काढत नाहीत. यावरून पाकिस्तानात खुर्चीवर कोण आहे आणि सत्ता कोणाची आहे याचा संबंध जगभराला बोध व्हावा. या ट्रम्पाचे डोके कधीच सरळ चालत नाही. बुद्धिबळामध्ये घोडा जसा अडीच घरे चालतो तसाच हा घोड्यासारखा ट्रम्प उलट सुलट चालत असतो. मात्र अमेरिकेत लोकशाही असल्यामुळे या ट्रम्पाविरुद्ध बरेच पत्रकार आणि बडी बडी वृत्तपत्रे आहेत जी त्याच्या अनाकलनीय धोरणाबद्दल विरोधात्मक लिहित आहेत. हे सहज दिसून येते. विशेष म्हणजे त्या बातम्या जगभर प्रसिद्ध होऊ शकतात. आताही इराण आणि इस्रायल युद्धात या ट्रम्पाने शेवटी सपशेल शेपूट घातले. यावरून ट्रम्पाळलेली अमेरिका हे ट्रम्पाळलेली शेवाळ अमेरिकेच्या हिताची नाही हेच समजून चुकलेली आहे. अमेरिकेच्या कायद्याप्रमाणे या ट्रम्पाला पुढील 3.5 वर्ष झेलणे भाग आहे. पण आपले पंतप्रधान मोदी साहेबांचा हा तथाकथित मित्र भारताला घडी घडी अपमानित करीत असतो. भारतामध्ये अमेरिकन महिलांनी जाऊ नये, हे करू नये, ते करू नये वगैरे सारख्या ॲडवायझऱ्या अगदी झारून झारून देत असतो. त्यातून भारताची जेवढी बदनामी होईल तेवढी करण्याच्या या ट्रम्पाच्या खाक्या आता आपल्याला दिसून आलेला आहे. आपला देश शांततावादी आहे म्हणून त्या ट्रम्पाच्या माकड चेष्टांवर आपण गप्प राहतो ही आपली महत्ता आहे. हे झाले अमेरिकेचे. आता आपण लोकशाही धोरण नसलेल्या चीन बाबतची गोष्ट बघूया. कालपासून चीनच्या किंगडाओ नावाच्या शहरात शांघाय सहयोग संघटनेच्या नावाखाली तेथील संरक्षण मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंगही उपस्थित होते. तसेच त्यामध्ये पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा यांचाही सहभाग होता. राजनाथ सिंग यांनी त्या पाकड्या संरक्षण मंत्र्यांची अजिबात भेट घेतली नाही. आपल्या भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी शांघाय सहयोग संघटनेच्या संयुक्त पत्रकावर हस्ताक्षर म्हणजे स्वाक्षरी सुद्धा केलेली नाही. म्हणजेच भारताने आपला विरोध अगदी ठामपणाने प्रकट केलेला आहे. असा ठामपणा अमेरिकेबाबत का व्यक्त होत नाही? या संयुक्त पत्रकात जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम मध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा उल्लेखही करण्यात आलेला नव्हता. पाकिस्तानच्या बलुचिस्तान जी एक छोटीशी घटना घडली त्याचा मोठ्या गाजावाजाने उल्लेख करण्यात आलेला होता. त्यामुळे आपल्या संरक्षण मंत्र्यांनी जो आक्रमक पवित्रा घेतला त्याला निश्चितच महत्व आहे. राजनाथ सिंग म्हणाले की पाकिस्तान आतंकवाद्यांना पैसा पुरवते. थोडक्यात पाकिस्तानात त्या आतंकवाद्यांचे प्रायोजक आहेत. भारतामध्ये आतंकवादी घटना करून पळालेल्या गुन्हेगारांना पाकिस्तानमध्ये अभय मिळते. असे असूनही पाकवर दोषारोप होत नाही. यावरून राजनाथ सिंग यांनी खडे बोल सुनावले. आपल्या येथे शांती, सुरक्षा आणि विश्वासाची कमतरता आहे. हीच मोठी समस्या आहे. कट्टरता, उग्रवाद आणि आतंकवाद यांच्यासोबत शांतता आणि समृद्धी चालू शकत नाही हे राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलेले आहे. आतंकवादाबद्दल ज्या ठिकाणी असे दुहेरी मापदंड आहेत त्या ठिकाणी आपण उपस्थित राहून आपला दुहेरी मनस्ताप करून घेण्याची गरज आहे काय याचाही विचार आता झाला पाहिजे. सध्या पाकिस्तान जो अमेरिकेचाही लाडका आहे आणि चीनचाही लाडका आहे त्यामुळे हे दोन्ही देश पाकिस्तानला मूक हस्ते भीक देण्यास तयार आहेत. या सर्व प्रकरणात भारताकडे किती मित्र देश आहेत याचाही आपल्याला विचार केला पाहिजे. आपल्याच अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटल्याप्रमाणे शेजारी बदलता येत नाहीत पण शेजाऱ्यांसोबत मैत्री करता येते. आजच्या घडीला एकही शेजारी आपल्या बरोबर नाही. एक बांगलादेश चांगला मित्र होता, त्यानेही भारताबरोबर
उभा दावा मांडलेला आहे. इतर आजूबाजूचे सर्व शेजारी भारताबरोबर नाहीत. जागतिक पटलावर सुद्धा आपले मित्र किती आहेत याचा शोध घेतल्यावर दोन्ही हातांच्या बोटावर मोजण्या इतके मित्रही आपण कमावलेले नाहीत, अशी आपली खरी परिस्थिती आहे. या संमेलनापूर्वी झालेल्या G7 संमेलनातही भारताला काहीच भाव दिला गेला नव्हता. म्हणून आपल्याला आपले मित्र देश वाढवणे गरजेचे आहे. कठीण परिस्थितीमध्ये आपल्या बरोबर कोण कोण येतील याचा शोध आता आपणच घेतला पाहिजे. सध्याची आपल्या भोवतीची जी मित्रविहीन पोकळी आहे ती आज मितीला अत्यंत चिंताजनक आहे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.